नमस्कार फ्रेंड्स, गृहस्वामिनीच्या या सदरामध्ये आपलं खूप खूप स्वागत। आज आपण करायला शिकणार आहोत पनीर बुर्जी। पनीर बुर्जीसाठी लागणारं साहित्य आहे, आपण इथे 2 मोठे कांदे चिरून घेतलेले आहेत, कढीपत्ता 5-6 पानं आहेत, 5 ते 6 मोठे टोमॅटोज आपण इथे बारीक चिरून घेतलेले आहेत, फोडणीसाठी तेल घेतलेला एक मोठा बाउल, एक मोठा चमचा आलं लसूण आणि मिरची यांची पेस्ट आहे, पनीर घेतलेलं आहे। पनीर आपल्याला जर घरीच बनवायचं असेल तर आपल्याला त्याची रेसिपी खाली डिस्क्रिप्शनमध्ये आपल्याला मिळेल, माझी लिंक आहे, त्या ठिकाणी मी घरच्या घरी पनीर कसं बनवायचं हे आपल्याला सांगितलेलं आहे। कोथिंबीर घेतलेली आहे, मीठ घेतलेलं आहे चवीपुरतं, त्यानंतर आपण लाल तिखट घेणार आहोत आणि हळद घेणार आहोत। लाल तिखटमध्ये इथे आपल्याकडे जर काश्मीरी लाल मिरची असेल आपण ती वापरू शकता, या ठिकाणी मी मालवणी मसाल्याचा वापर करते आहे। चला तर मग सुरुवात करूया। पॅन गरम करण्यासाठी ठेवला आहे मी, तर त्यामध्ये एक मोठा बाउल तेलाचा मी टाकते। गरज पडल्यास आपण ते तेल मध्येही घालू शकतो। साधारण 1.5 मोठा चमचा तेल आहे हे। आता आपण सर्वप्रथम यामध्ये टाकणार आहोत कांदा। तेल गरम झालेलं आहे, आता आपण बारीक चिरून घेतलेला कांदा टाकलेला आहे शिजण्यासाठी। आता कांदा आणि कढीपत्ता या लाल तेलामध्ये थोडं लालसर होईपर्यंत आपण चांगला भाजून घेतलेला आहे, चांगला शिजवायचा आहे कांदा तेलामध्ये। त्यानंतर आपण यामध्ये टोमॅटो घालणार आहोत। पनीर बुर्जी करणं अतिशय सोपं आहे, बाजारात मिळणाऱ्या रेसिपींपेक्षा या घरामध्ये ही अतिशय हायजिनिकली आणि लवकरात लवकर तयार होऊ शकते। फार इझी स्टेप्समध्ये इथे होईल। आपण टोमॅटोही तेलामध्ये परतून घेतलेले आहेत। अशा पद्धतीने आपण हे टोमॅटो थोडे शिजायला द्यायचे आहेत तेलामध्ये। गॅस आपण इथे फास्ट ठेवलेला आहे, आपल्याकडे स्मॅशर असेल तर आपण ते स्मॅश करून घेऊया, जेणेकरून ते लवकरात लवकर शिजतील। अशा पद्धतीने आपण टोमॅटो आणि कांदा एकत्र स्मॅश करून घेतलेले आहेत, ते तेलामध्ये छान शिजलेले आहेत। आता आपण त्यामध्ये टाकणार आहोत आलं लसूणची पेस्ट। साधारण 1 चमचा आलं लसूण आणि मिरची यांची पेस्ट आहे, ती आपण नीट मिक्स करून घेऊया। गॅस मी फास्टच ठेवलेला आहे। यामध्ये आता आपण घालणार आहोत 1 छोटा चमचा हळद, लाल तिखट 1 ते 1.5 चमचा। जेवणाचा तिखटपणा हा आपल्या चवीनुसार आपण घ्यायचा आहे। आता हे सर्व आपण एकजीव करून घेऊया। त्यानंतर आपण यामध्ये घालणार आहोत हे पनीर जे आपण बनवलेलं आहे ते आपण कुस्करून घेतलं आहे आणि ते यात घातलं आहे। आता हे सर्व मिश्रण गॅस कमी करून मी एकजीव करून घेते। हे साधारण आपण घेतलेलं पनीर हे 200 ते 250 ग्रॅम आहे। अशा पद्धतीने आपण हे पनीरचं मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे। आता यामध्ये आपण घालणार आहोत चवीनुसार मीठ। पुन्हा एकदा हे मिश्रण आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया। आता गॅस थोडा फास्ट केलेला आहे आणि यामध्ये आपण आता घालणार आहोत कोथिंबीर। पनीर कसं बनवायचं याचा व्हिडिओ आपल्याला खाली डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल, अदरवाईज आपण सबस्क्राईब करा, आपल्याला माझ्या नवीन नवीन रेसिपीजचे व्हिडिओज येत राहतील। आपल्या लाईक्स आणि कमेंट्स मला अपेक्षित आहेत, तेव्हा फ्रेंड्स नक्की शेअर करा आपल्या कमेंट्स, आणि या रेसिपीज झटपट घरच्या घरी बनणाऱ्या आहेत, ते आपण नक्की करून पहा।
अशा प्रकारे हे सर्व मिश्रण एकजीव झाल्यानंतर आपली पनीर बुर्जी सर्विंगसाठी रेडी आहे। ही आपण आता एक वाफ देऊन सर्व करून घेऊया। अशा पद्धतीने टेस्टी पनीर बुर्जी अर्ध्या तासात रेडी आहे। सो प्लीज फ्रेंड्स, माझ्या रेसिपी नक्की फॉलो करा। आपल्या काही क्वेरीज असतील तर माझ्यापर्यंत त्या पोहोचवा। माझा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका। आपल्या कमेंट्स मला अपेक्षित आहेत। थँक्यू व्हेरी मच।